विषय मी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 12 बेलापूर विभागातील नेरूळ सेक्टर 21 शंकराचार्य गार्डन समोरील गटर व पंचची सुधारणा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. हा विषय आपल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 13 नेरूळ गावातील सेक्टर 20 येथील शिवम अपार्टमेंट श्री विलापर्यंतच्या गटाची सुधारणा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. विषय 13 नंबरचा हा सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 14 बेलापूर विभागातील 9 EBR ते अमर सोसायटी सेक्टर 58A नेरूळ समोरील ग्रिल बेल्ट मधील नाल्याची सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. या विषयावर कोणाला बोलायचं असेल बोलू शकता. सर्वांमध्ये हा मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय प्रतिक्रियेवरील सर्व विषय या ठिकाणी संपलेले आहेत. स्थायी समितीची बैठक पार पडली. यामध्ये काही नवी मुंबईतले एक ठराविक विषय होते. बेलापूर असेल, वाशी, नेरूळ, ऐरोली. काही शाळांमध्ये विद्युत कामं होती, काही रस्त्याची कामं आहेत, काही गार्डनमधली कामं आहेत. तर अशा या सर्व कामांना मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने आता येणारा पावसाळा पाहता गार्डनमधील कामं असतील किंवा शाळेमधील कामं असतील, विद्यार्थ्यांना ज्या सुट्ट्या असल्यामुळं शाळेमधलं काम करण्यास या ठिकाणी त्या कुठल्याही विकासकाला शाळा बंद असल्यामुळे काम करायला वेळ मिळतो आणि पूर्णपणे मुलं नसल्यामुळे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करता येतं. असं सर्व गोष्टी आपण प्रत्येक डिपार्टमेंटला दिलेल्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काम आपण करत आहोत. आणि नवी मुंबईतील शहरातील सर्व ज्या शहरामध्ये या नवी मुंबईच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. सर, वारंवार मुदतवाढ ही देण्यात येत आहे, तो देखील प्रश्न उचलण्यात आला, काय सांगतात? कसं आहे, आता बघा, आपण एखाद्या विकासकाचं काम मुदत संपल्यानंतर आता यावेळेला प्रशासन 6 वर्ष काम करत होतं आणि आता 2 महिने झालं आपण महापालिका चालू झाली. त्यामुळं ज्या 1-2 महिना मागे पुढे ज्या विकासकाचे असेल त्याला आपण वेळेत मुदत वाढ देण्यापेक्षा वेळेत त्या गोष्टीचं टेंडर काढून त्याला निविदा काढावी आणि वेळेत ते काम त्या विकासकाला द्यावं, अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून प्रत्येक वेळेला वारंवार मुदत वाढ देण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीचं या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्या डिपार्टमेंटच्या सर्व सांगण्यात आलेलं आहे. प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती दिलेली नाही, कुठे कुठे नेमकी ही कामं काढण्यात नाही. या ठिकाणी प्रस्तावामध्ये सविस्तर माहिती देण्याकरता सुद्धा की आपण ज्यांची मुदत वाढ देतोय त्यांना त्या येणाऱ्या भविष्यामध्ये याची येऊच नये मुळात मुदतवाढ ही, परंतु कोणाची आली तर ते डिटेलमध्ये देण्यात यावी असं या ठिकाणी प्रशासनाला आम्ही सूचना देण्यात आल्या. धन्यवाद. म्हणण्यामध्ये त्यांना काम करावं लागणार आहे पण वेतन मिळणार नाही अशी परिस्थिती आहे, तर त्यांना ते वेतन दिलं जाणार आहे का? मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की ठोक मानधनावरती काम करणाऱ्या सर्व मे महिन्यामध्ये सर्व शिक्षकांना या ठिकाणी आपण मानधन देत नसतो, परंतु शासनाचं यावेळेला धोरण आहे वर्षभरामध्ये जनगणना चालणार आहे. त्यामुळं त्यांना आपण त्यांच्याकडून जर शासन काम करून घेतं, शासन त्यांना ठीक आहे जे काय मानधन देत असेल, परंतु महापालिकेचा एक पार्ट म्हणून, महापालिकेचा एक तो कर्मचारी म्हणून ठोक मानधनावर जरी काम करत असला तर या महापालिकेचा आमचा एक असणारा या घटक आहे. त्यामुळे या आमच्या शिक्षकांवरती ठोक मानधनाचा अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी आणि आपण या स्थायी समितीमध्ये सचिव मॅडमांना शिक्षक अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्यांना मानधन देण्यात यावं, जे काही त्यांचं मानधन असेल ते मानधन त्यांना द्यावं, त्यांच्यावर अन्याय करू नये अशी सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं शिक्षकांना या ठिकाणी मानधनापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. सर, काही वेळेस काम करून घेतलं जातं परंतु ठेकेदारांमार्फत त्या लोकांना पैसे दिले जात नाहीत, तर काय त्यावर? नाही, असं कुठेही होणार नाही आणि कोणावर अन्याय होऊन देणार नाही. प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी त्यांचा कामाचा मोबदला हा मिळालाच पाहिजे या बाबतीमध्ये आमचं सर्वांचं धोरण आहे. धन्यवाद.